पुढे पाहूयात एक इतरही घडामोडी। जिकडे बघावं तिकडे पाणी, गावं, घरं, रस्ते, जनावरं आणि माणसं ही पाण्याखाली गेली आहेत आणि या महापुरामुळे तब्बल 150 लोकांचा बळी गेला। किती? 150 लोकांचा। तर तब्बल 26 लाख लोकांना या महापुराचा फटका बसलाय। संपूर्ण आसाम राज्य महापुराने वेढलं गेलंय, त्यामुळे जीव वाचवण्यासाठी लोक तडफडत आहेत। पाहूयात आसाम राज्यात महापुराने कसं घातलंय थैमान, त्यांची आपबीती। आसाममध्ये महापुराचं थैमान। 150हून जास्त लोकांचा मृत्यू, 26 लाख लोकांना फटका। हा कुठला समुद्र नाहीये किंवा कुठला तलावही नाहीये, तर ही दृश्य आहेत एका गावातली। अख्खच्या अख्खं गाव पुराच्या पाण्याने वेढलं गेलं आणि गावात तर महापुराने अक्षरशः थैमान घातलं। हे रस्ते आहेत की नद्या असा प्रश्न पडावा अशी गंभीर परिस्थिती इथं उद्भवली आहे। कुठे गुडघाभर तर कुठे कमरे इतक्या पाण्यातून वाट काढत गावकरी जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात। तर कुणी होडीवरून किंवा मिळेल त्या साधनाने आपलं साहित्य वाचवण्याचा प्रयत्न करतात। आभाळ फाटलं आणि ढगफुटी झाली, त्यानंतर संपूर्ण आसाम राज्यावर ही जीवघेणी पूरस्थिती ओढावली आहे। शिवसागर और सरायदेव जिले के लगभग 400 गांव बाढ़ के सपेट में आए थे। यहाँ मैं अभी पानबेसा में हूँ शिवसागर की। आज 10वें दिन में भी शिवसागर के 50 से अधिक गांव बाढ़ में डूबे हुए हैं। शिवसागर और सरायदेव जिले के लगभग 400 गांव बाढ़ की चपेट में आए थे। कोई कच्चे मकान पानी में डूब रहने के कारण टूट गए हैं। घर के अंदर रखा सामान नष्ट हो गया है।